तर विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण बघत आहोत 21,000 प्रश्न संच लोकसेवा पब्लिकेशन्सचे आणि त्यातील भाग बघत आहोत पंचायत राजमधील पंचायत समिती हे टॉपिक, शेवटचं टॉपिक बघणार आहोत आज. यानंतर आपण विज्ञान हा टॉपिक सुरू करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारे नवनवीन व्हिडिओज चे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून तुम्हाला लगेच व्हिडिओ बघता येईल. चला तर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. पंचायत समिती खालीलपैकी कोणते पंचायती अनुसूचित क्षेत्रांना लागू करणे कायद्याचे पेसा उद्दिष्ट नाही आहे? तर पहिला पर्याय वाचून घेऊया. स्वप्रशासन प्रदान करणे, 2 पारंपरिक हक्क जोपासणे, 3 आदिवासी क्षेत्रामध्ये स्वायत्ता विभाग निर्माण करणे, 4 ग्रामसभा हे सर्व कामकाजाचे केंद्र बनवणे. तर आदिवासी क्षेत्रामध्ये स्वायत्ता विभाग निर्माण करणे हे पेसाचे उद्दिष्ट नाही आहे. प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत. जर सभापती आणि उपसभापती एकाच वेळी रजेवर असतील तर सभापती किंवा उपसभापती कामावर रुजू होईपर्यंत पंचायत समितीचा सभापती म्हणून कोण सभापतीच्या अधिकाराचा वापर करतील व कर्तव्ये पार पडली? तर राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे आणि त्याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने चिठ्ठ्या टाकून निवडलेला विषय समितीचा सभापती प्रमुख. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 3 बघत आहोत. पंचायत समिती स्तरावरील सरपंचाची समिती याबद्दल खालील विधाने विचारात घ्यायचे. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 हा प्रश्न आहे. या दिलेला आहे. या समितीत 15 सरपंच किंवा गटातील पंचायतीच्या एकूण सदस्याच्या 1/5 यापैकी जी संख्या अधिक होईल तेवढ्यात संस्थेतील सरपंचाचा समावेश असतो. ब. समिती आवश्यक असेल तितक्या वेळा आपली सभा भरवेल, परंतु तिची मागील सभा व पुढील सभेचा दिवस यामध्ये 3 महिन्याचा अवधी जाणार नाही. क. समितीमध्ये कोणतीही जागा रिकामी झाल्यास त्यामधील सदस्यांचा जणू काही कोणताही भाग रिकामी झालेली नसावी, त्याप्रमाणे काम करता येईल. ड. या समितीचा प्रसिद्ध अध्यक्ष हा पंचायत समितीचा सभापती असतो. तर पर्याय क्रमांक याचं चूक उत्तर आहे 4. अ आणि क. अ आणि क. काय दिलेला आहे? या पंचायत समिती स्तरावरील सरपंचाची समिती याबद्दल विधाने विचारात घ्यायचे होते सरपंचाची समितीबाबत, आणि करेक्ट आहे त्याचं. या समितीत 15 सरपंच किंवा गटातील पंचायतीच्या एकूण संख्येच्या 1/5 यापैकी जी संख्या अधिक होईल तेवढ्या संख्येतील सरपंचाचा समावेश असतो. आणि क काय सांगितले आहे? समितीमध्ये कोणतीही जागा रिकामी झाल्यास त्यामधील सदस्यात जणू काही कोणतीही जागा रिकामी झालेली नसावी, त्याप्रमाणे काम करता येईल. हे सरपंचाची समिती याबद्दल विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत. पंचायत समितीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? अ दिलेला आहे. पंचायत समिती ही पंचायत राज व्यवस्थेची सर्वोच्च संस्था आहे व पंचायत समिती राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्यातील दुवा साधण्याचे कार्य करते. क. यांना महिन्यातून एक सभा बोलवणे आवश्यक असते. ड. पंचायत समितीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. तर योग्य विधान काय? क आणि ड. महिन्यातून एक सभा बोलावणे आवश्यक असते. पंचायत समितीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 5 बघत आहोत. गटविकास अधिकारी यांच्याबाबत योग्य पर्यायाची निवड करायची आहे. अ दिलाय. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. गटविकास अधिकारी हा गट पातळीवर विस्तार करण्याचा कप्तान असतो. गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील राजकीय उपक्रमाचा समन्वयक असतो. आणि गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो. गटविकास अधिकारी यांच्या बाबतीत आपल्याला विचारलेलं होतं आणि त्याचा पर्याय क्रमांक अ, प, ड हे बरोबर आहे. क चुकीचे आहे. ठीक आहे. एक मिनिट. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील पंचायत समितीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विचारलेले आहेत. 29 जुलै 2022 हा प्रश्न आहे. पर्याय दिलेला आहे. पर्याय वाचून घेऊया. पंचायत समिती सदस्याच्या एकूण संख्येच्या 2/3 बहुमताने विशेष सभेत अविश्वासाचा ठराव संमत केला. सभापती किंवा उपसभापती हा यथास्थिती सभापती किंवा उपसभापती म्हणून राहणार नाहीत. पर्याय क्रमांक 2. जर अविश्वासाचा ठराव फेटाळण्यात आला तर ठराव फेटाळला गेल्यापासून 3 महिन्याच्या आत पुन्हा नव्याने दुसरा अविश्वासाचा ठराव पंचायत समितीपुढे आणता येत नाही. पर्याय क्रमांक 3. पंचायत समितीच्या सभापतीने किंवा उपसभापतीने आपली कर्तव्ये पार पाडित असताना केलेल्या गैरवर्तणुकीबद्दल त्या राज्य शासन त्यांना अधिकार पदावरून दूर करू शकते. आणि पर्याय क्रमांक 4. पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जर अविश्वासाचा ठराव फेटाळण्यात आला तर ठराव फेटाळला गेल्यापासून 3 महिन्याच्या आत पुन्हा नव्याने दुसरा
अविश्वासाचा ठराव पंचायत समितीपुढे आणता येत नाही. प्रश्न क्रमांक 7 बघत आहोत. पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद निर्माण झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत आणि कोणाकडे यासंबंधी दाद मागावी लागते? राज्यसेवा मुख्य मे 2022चा हा प्रश्न आहे. कोणाकडे मागावी लागते? 30 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे दाद मागावी लागते. प्रश्न क्रमांक 8 योग्य विधाने निवडायची आहेत. आपल्याला अ दिलेला आहे. जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी DRDA हे 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमधील एकमेव दुवा आहे. ब पंचायत समितीच्या 2 सभामध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसावा. आणि क ला बोनगिरवार समितीच्या मते न्याय पंचायत पूर्णपणे रद्द करण्यात यावी. तर काय आहे? ब आणि क योग्य विधान आहे. बघा, हे नवीन माहिती आहे तुमच्यासाठी. पंचायत समितीच्या 2 सभामध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसावा. बरोबर. 2 सभामध्ये 1 महिन्यापेक्षा 1 महिन्याच्या आतच करावी लागते पंचायत समितीची 2 सभा. आणि लना बोनगिरवार समितीच्या मते न्याय पंचायत पूर्णपणे रद्द करण्यात यावी. न्याय पंचायत पूर्णपणे रद्द करण्यात यावी. प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत. पंचायत समितीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विचारले. राज्यसेवा मुख्य 2020चा हा प्रश्न आहे. एक दिलाय. जर कोणत्याही कारणामुळे सभापती आणि उपसभापती दोघांचेही अधिकारपदे एकाच वेळी रिकामी झाल्यास गट विकास अधिकाऱ्याकडून चिठ्ठ्या टाकून विषय समितीच्या प्रमुखाची पंचायत समितीच्या सभापती म्हणून निवड केली जाते. 2 पंचायत समितीच्या सभापती अथवा उपसभापतीस वर्षातून एकूण 30 दिवस परवानगीशिवाय गैरहजर राहता येते. 3 प्रत्येक पंचायत समितीमध्ये 15 किंवा गटातील ग्रामपंचायतीच्या एकूण संख्येच्या 1/पंचमांश यापैकी जी संख्या अधिक होईल तेवढ्या संख्येतील सरपंचाची मिळून झालेली सरपंचाची समिती नेमता येईल. वरीलपैकी एकही नाही. तर पर्याय क्रमांक 1 जर पंचायत समितीबाबत विधान चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 10 पंचायत प्रक्रांती सूचीच्या संदर्भात पुढील विधानातून चुकीचे विधान निवडायचे. आपल्याला विधान पहिलं दिलेलं आहे. या सूचीच्या आधारे राज्यांनी पंचायती राज संस्थांच्या सक्षमीकरणात किती प्रगती केली आहे याचा आढावा घेता येतो. 2 पंचायती राज खाते आणि राष्ट्रीय आयोजित अर्थशास्त्र संशोधन परिषद यांनी ही सूची तयार केली आहे. 3 या सूचीद्वारे पंचायती राज संस्थांची कार्य, वित्त आणि कर्मचारी यांचे मोजमाप केले जाते. 4 ही सूची नीती आयोग व ग्रामीण विकास खाते यांनी तयार केली आहे. तर पर्याय क्रमांक 4 ही सूची कोणती? पंचायत प्रक्रांती सूची नीती आयोग व ग्रामीण विकास खाते यांनी तयार केली आहे. कोणती? पंचायत प्रक्रांती सूची. प्रश्न क्रमांक 11 खालील विधाने विचारत घ्यायची आहे. दिले आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे यांचे सदस्य थेट निवडून आलेले असतात. ब पंचायत पातळीवरील निवडणूक लढण्याचे कमीत कमी वय 18 वर्ष पूर्ण असले पाहिजे. क पंचायत राज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या जातात. आणि ड पंचायतीचा वित्तीय आढावा घेण्यासाठी राज्य शासन वित्त आयोगाची स्थापना करते. तर कोणते विधान बरोबर आहेत? तर विधान अ बरोबर आहे, क बरोबर आणि ड सुद्धा बरोबर आहे. तर अ काय आहे? पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे यांचे सदस्य थेट निवडून आलेले असतात. बरोबर. आणि पंचायत राज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या जातात. आणि ड पंचायतीचे वित्तीय आढावा घेण्यासाठी राज्य शासन वित्त आयोगाची स्थापना करते. प्रश्न क्रमांक 12 बघणार आहोत. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था पंचायती खालीलपैकी कोणत्या संबंधित आर्थिक विकासाच्या आणि सामाजिक न्यायाच्या योजना राबवू शकत नाही म्हटलेलं आहे. तर कशाच्या योजना राबवू शकत नाही? इथे दिलाय मत्स्य व्यवसाय, जळण आणि चारा, पिण्याचे पाणी आणि खादी. हे पंचायती कुठे आहे? इथे आर्थिक विकासाच्या बाबतीतची गोष्ट आहे. योजना राबवू शकते का या गोष्टींमध्ये? नाही. त्यामुळे वरीलपैकी कोणतेही नाही त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 योग्य पर्यायाची निवड करा. राज्यसेवा मुख्य 2018चा हा प्रश्न आहे. अ गट विकास अधिकारी हा पंचायती समिती कार्यालयाचा प्रमुख असतो. एक मिनिट. बरोबर. गट विकास अधिकारी हा गट पातळीवरील विस्तार अधिकाऱ्याचा कप्तान असतो. बरोबर. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. चुकीचा. सचिव कुठे असतो? गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी हा गट पातळीवर राजकीय उपक्रमाचा समन्वयक असतो. बरोबर. फक्त अ, ब आणि क. त्याचा योग्य पर्याय क्रमांक 4. 14 प्रश्न क्रमांक बघत आहोत. खालील विधान विचारात घ्या. अशा पद्धतीचे राज्यसेवेला विचारतात असे प्रश्न. पंचायत समितीमार्फत सरपंच समिती नेमली जाते. ब सरपंच समिती पंचायत समितीतील सल्ला देते व मार्गदर्शक करते. क पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो. ड विस्तार अधिकारी पंचायती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो. तर पर्याय क्रमांक अ, ब, ड. अ, ब आणि ड
पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघत आहोत. पंचायत समितीचे विसर्जन करण्यात आले असेल तर नव्याने निवडून आलेल्या पंचायत समितीचा कार्यकाल किती असतो? नव्याने निवडून आले असेल तर विसर्जित पंचायत समितीच्या उर्वरित कार्यकाला इतका. प्रश्न क्रमांक 16 बघत आहोत. पंचायत समितीला आसाममध्ये काय म्हटले जाते? आसाममध्ये जनपद सभा म्हणते काय? आंचलिक पंचायत. आसाममध्ये विचारलेलं आहे. आसाममध्ये आंचलिक पंचायत म्हणतात. आंचलिक पंचायत. प्रश्न क्रमांक 17 पंचायत समितीच्या 2 सभामध्ये किती महिन्यापेक्षा जास्त कालावधी असता कामा नये? 2 सभामध्ये किती महिन्यापेक्षा? 1 महिना. आत्ताच प्रश्नामध्ये होतं त्याचं उत्तर, म्हणून प्रश्न वाचणं खूप गरजेचं आहे प्रश्नामध्ये, कारण आयोग आपल्याला माहिती इन्फॉर्मेशन सुद्धा देत असते प्रश्नामार्फत. योग्य जोड्या जुळवायच्या आहे. जनपद पंचायत कुठे म्हटलं जाते? पंचायत संघ. अंचल समिती आताच बघितलं. अंचल समिती ही कुठे? आसाममध्ये. आसाममध्ये अंचल समिती म्हटली जाते. अरुणाचल प्रदेश, आसाम बरोबर आहे. आणि जनपद पंचायत मध्य प्रदेश. जनपद 3. आणि पंचायत संघ तमिळनाडू. क्षेत्र समिती जम्मू अँड काश्मीर. पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पंचायत समितीमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या सभापती पदावर निवडून आलेल्या महिला सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी डॅश सदस्यांचा पाठिंब्याची गरज असते? एसओ मुख्य 2015चा हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे 3/4. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यामध्ये पंचायत समिती नाही? कोणत्या तालुक्यामध्ये पंचायत समिती नाही आहे? तर नागपूरमध्ये नाही आहे, नगर परिषद आहे. ठाणेमध्ये नगर परिषद आणि पुणे महानगरपालिका आहेत तिथे. प्रश्न क्रमांक 21 पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध अविश्वास ठरावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1 दिलेला आहे. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमताची आवश्यकता असते. 2 जेथे सभापती पद हे महिलेसाठी राखीव आहे तेथे अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची, आताच बघितलं, 3/4 बहुमताची आवश्यकता असते. 3 सभापतीच्या निवडणुकीच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत असा कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. 4 अविश्वासाचा ठराव एकदा फेटाळण्यात आला तर फेटाळला गेला तर तारखेपासून 6 महिन्याच्या आत अविश्वासाचा ठराव दुसऱ्यांदा आणता येणार नाही. तर अविश्वासाचा ठराव चुकीचं विधान आहे हे. प्रश्न क्रमांक 22 1994 पूर्वी पंचायत समिती मध्य पंचायत कशी ओळखली जात होती? कशी ओळखली जायची? मध्य प्रदेशची आत्ताच बघितली आपण. मध्य प्रदेशची जनपद पंचायत. मध्य प्रदेशची जनपद. जोड्या लावायच्या का? हो, जोड्या लावायच्या. मध्य प्रदेशची जनपद पंचायत आहे. जम्मू अँड काश्मीरची क्षेत्र समिती आहे. आणि तमिळनाडू नवीन आहे, तर याच्यावरून उत्तर काढायचं आहे आपल्याला. सांगते, 1 मिनिट. जम्मू अँड काश्मीरला काय म्हणतात? क्षेत्र पंचायत म्हणतात. आणि मध्य प्रदेशला पंचायत संघ म्हणत असतात. आणि तमिळनाडूचं काय आहे? तमिळनाडूचं पंचायत संघ आहे. कर्नाटकचं काय आहे मग? कर्नाटक मंडल पंचायत. कर्नाटकचं काय आहे? मंडल पंचायत. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23 दिला आहे. राष्ट्रीय ई शासन योजनेअंतर्गत ई पंचायत हे मिशन मोड प्रकल्पापैकी एक म्हणून ओळखले जाते. या प्रकल्पाचा उद्देश काय आहे? तर या प्रकल्पाचा उद्देश काय आहे? पंचायत प्रक्रियेअंतर्गत संगणकीकरण करणे. बरोबर, प्रत्येक पंचायतीमध्ये आहे ना. आता तळागाळातील नियोजन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पंचायतींना सक्षम करणे. बरोबर. आणि सर्व पंचायत संस्थांच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणणे. बरोबर. माहिती परिणाम लोकांना सक्षम. हे कुठे लोकांना कसे सक्षम होणार आहे? शक्यच नाही आहे.
प्रश्न क्रमांक 24 खालील विधाने विचारात घ्या. राज्यसभा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी किती बहुमत लागते? ते सभापती स्त्री आहे का पुरुष सभापती हे पद राखून ठेवले आहे अथवा नाही यावर अवलंबून असते. पंचायत समितीच्या महिलेचे राखीव असल्यास सभापती विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमताची आवश्यकता असते. तर काय आहे? विधान अ बरोबर आहे आणि विधान ब चुकीचं आहे. 25 प्रश्न क्रमांक ई पंचायत हा कोणत्या साली झाला असेल? आता लेटेस्ट मध्येच आहे ना हा. ई पंचायत हा 2006 मध्ये साली मान्यता झालेल्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स योजनेमधील प्रकल्पापैकी एक प्रकल्प आहे. पंचायत समिती प्रश्न क्रमांक 26 पंचायत समितीच्या कोणत्याही सभासदाचे सदस्य राज्य शासन गैरवर्तणुकीच्या कारणास्तव संपुष्टात आणू शकते जर पंचायत समितीने तसा प्रस्ताव हजारो मतदान भाग घेणाऱ्या डॅश सभासदाच्या होकारासह पाठवला तर. STI पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे बरं. आणि काय आहे त्याचं अचूक उत्तर? 66%. प्रश्न क्रमांक 27 पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? तर गटविकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 28 बघत आहोत. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो? प्रश्न क्रमांक 28 पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो? PSI पूर्व 2012चा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे जिल्हा परिषद. प्रश्न क्रमांक 29 पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर गटविकास अधिकारी यांना असतो. प्रश्न क्रमांक 30 बघत आहोत. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्यरत करतो? गटविकास अधिकारी. 31 प्रश्न पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो? प्रशासकीय नेतृत्व गटविकास अधिकारी करत असतो. आणि पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड कार्यकालासाठी होते. किती कार्यकालासाठी होते? तर 2.5 वर्षासाठी होते. प्रश्न क्रमांक 33 बघत आहोत. हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो कोण? गटविकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 34 तहसीलदारांना यांना निलंबित करण्याचा अधिकार यांना असतो. कोणाला असतो? तर राज्यपाल यांना असतो. तहसीलदार यांना निलंबित करण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्यपालांना असतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय बघितलेलं आहे? पंचायत समिती हे टॉपिक कंप्लीट केलेलं आहे. तर याच्या पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी हे जास्त आन्सर असते याचं. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. चला तर हे टॉपिक कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनला नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे नेक्स्ट डिमांड काय आहे, कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भरपूर विद्यार्थ्यांची अशी डिमांड आहे की सायन्स हा विषय सुरू करायचा. तर सायन्स सुरू करायचा की अर्थशास्त्र सुरू करायचं ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ठीक आहे. चला तर मग थँक्यू सो मच.